म्हणे विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव, येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला. विश्वेश्वराव, विश्वेश्वराव म्हणजे ज्ञानेश्वरीने, ज्ञानेश्वराने इथे त्यांचे गुरु निवृत्तीनाथांना त्यांनी गुरु मानलेले आहेत. ज्ञानेश्वराने त्यांची वडील बंधू संत सद्गुरु निवृत्ती महाराजांना त्यांनी तो गुरु मानले आहे आणि त्यांनाच त्यांनी विश्वांचा राजा असं या ठिकाणी म्हटले आहे. या विश्वांचा राजा असलेल्या गुरुवर्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींनी विनंती करतात आणि त्यांनाच त्यांनी प्रसादाचं दान मागतात. हे जे काही पसायदान रूपी स्त्रोत मी तुझ्या समोर मांडलेलं आहे, हे तू स्वीकारा आणि माझ्या या विश्वातील, फक्त विश्वातील नाही तर या तिन्ही लोकात राहणारे जे प्राणी जात आहेत, या सर्व प्राणी जाताना या ठिकाणी आम्ही प्रसादाचं दान मागितलेलं. हे विश्वेश्वराया, हे जगाच्या मायबापा, तू जेव्हा म्हणशील ना की हे दान दिले, तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल. आणि म्हणून या ज्ञानदेवाला जर सुखी करायचं असेल, या विश्वाला सुखी करायचं असेल, या विश्वामध्ये राहत असलेल्या तिन्ही लोकांना सुखी करायचं असेल, तर माझं हे पसायदान रूपी स्त्रोत तू स्वीकार आणि मला प्रसादाचं दान दे. अशा विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादाचं दान मागणारा एकच महात्मे या ठिकाणी होऊन गेला, ज्यांचा आज या ठिकाणी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षाभर साजरा करतो. तर असा हा या विश्व प्रार्थनेचा उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांनी दिलेल्या 9034 ओव्याचं हे सार या पसायदानाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेलं आहे. एक आदर्श समाज व्यवस्थेचे स्वप्न या जगद माऊलींनी 750 वर्षापूर्वी या ठिकाणी पाहिले आणि म्हणूनच आपल्या मानव जातीचा विकास, मानवजात या कल्याणाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशा पद्धतीची वाणी या वेगवेगळ्या संत माऊलींनी जी मला या ठिकाणी प्राप्त केली ती आपल्या समोर सादर केलेली आहे. या ठिकाणी माऊलींच्या या ठिकाणी चरणी नतमस्तक होऊन माझं या ठिकाणी हे पसायदान रूपी निरूपण या ठिकाणी पूर्ण करतो. जय हिंद, जय हिंदुस्थान.